दिल्लीच्या जंतर मंतरवरून सुरू झालेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आता देशात सर्वत्र पसरताना दिसतंय। कॉकरोच जनता पार्टीला आता सरकारनं एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी बोलवलंय। तरीही आंदोलनावरती अभिजित दिपके यांनी आपण ठाम राहणार असल्याचं म्हटलंय। आज राज्यव्यापी आंदोलन दिसले, देशव्यापी आंदोलन दिसले। राज्याची राजधानी मुंबईमध्ये देखील आंदोलनाची धग तीव्र होताना दिसते। नीट पेपर फुटीसोबतच महाराष्ट्रात टीईटीचा पेपर लीक झाला होता। आधीच टीईटी परीक्षेत अनेक घोळ सुरू असताना त्यात पेपर फुटल्यानं लाखो विद्यार्थी आणि शिक्षक घोटाळ्याच्या संतापामुळे रस्त्यावर उतरलेत। दिल्ली ते मुंबई व्हाया संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचा वणवा पुरता पेटलाय। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले। ठाकरे बंधूंनी एकत्र पत्रकार परिषद घेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या शिवाजी पार्क, दादर चैत्यभूमी, सायन आणि चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हजारो विद्यार्थी शांततेत गोळा होऊन आंदोलन करत होते। पण पोलिसांनी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचं कारण पुढे करत या विद्यार्थ्यांची धरपकड सुरू केली। मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 8हून अधिक पोलीस ठाण्यात 13 गुन्हे नोंदवलेत। यामध्ये जवळपास 900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आरोपी बनवण्यात आलंय। शिवाजी पार्कात तर एकाच दिवशी 600 जणांवर गुन्हे दाखल झालेत। पोलिसांनी जेव्हा विद्यार्थ्यांची गाडी भरून धरपकड सुरू केली तेव्हा मनसेचे नेते अमित ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट दादर आणि वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत अनेक आंदोलकांना गाडीतून उतरवून बाहेर काढलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या स्वतः शिवाजी पार्कवर आंदोलक म्हणून विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या। त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा कडाडून निषेध सुद्धा केला। काल प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने या पेपर फुटी विरोधात आणि सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। यातही हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या सर्व प्रकारावर राज ठाकरेंनी थेट सरकारला सुनावलंय। हा कसला सत्तेचा माज? शेतकरी आंदोलनात ऐकलं नाही, मणिपूरवर बोलले नाहीत, आता विद्यार्थ्यांवर लाठीमार करतायत। पूर्वी एका विधानासाठी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जायचे, मग आज धर्मेंद्र प्रधान का खुर्चीला चिकटून बसले आहेत असा थेट सवाल त्यांनी मोदी आणि शहांना केलाय। उद्धव ठाकरेंनी या आधीच थेट दिल्लीत जाऊन सीजेपीला जाहीर पाठिंबा दिलाय। याशिवाय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना या लढ्यात उतरण्याचं आवाहन देखील केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावरती टीका केली आहे। विद्यार्थी आंदोलकांच्या भावना समजण्यासारख्या असल्या तरी यातून काही लोक अराजकता पसरवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता। त्यातून महाराष्ट्रात अधिक संतापाची लाट पसरली आहे। आधीच टीईटीचा पेपर रद्द करण्यात आला, त्यात मुख्यमंत्री आंदोलकांवर अराजकता पसरवण्याचा आरोप करत असल्यानं राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। त्यात रविवारी होणारे हे आंदोलन रोषाचा ट्रिगर पॉइंट ठरण्याचा अंदाज अनेकांकडून वर्तवला जातोय। ठाकरे बंधूंनी 26 जुलै रोजी रविवारी मुंबईत शक्ती प्रदर्शन करत महामोर्चाची घोषणा केली आहे। हा मोर्चा दादरच्या शिवाजी पार्क येथून निघून थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे। हा कोणत्याही एका पक्षाचा मोर्चा नसेल, त्यामुळे या मोर्चात राजकीय झेंडे नसतील। मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या हातात फक्त तिरंगा असेल। मोर्चाची सांगता सिद्धिविनायक मंदिरापाशी होईल। या मोर्चात फक्त मनसे आणि ठाकरे गटच नाही तर काँग्रेस, शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षही आपले राजकीय झेंडे बाजूला ठेवून सहभागी होणार आहेत। दुसरीकडे काही मीडिया रिपोर्टनुसार मुंबई पोलिसांनी आता हा रविवारचा मोर्चा आणि आंदोलन चिरडण्यासाठी एक नवा पॅटर्न सुरू केला। जे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर आणि डिजिटल लोकेशनवरती ट्रॅकिंग ठेवलं जाते। पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन आणि फोन करून आंदोलनात गेलात तर पासपोर्ट मिळणार नाही, गुन्हे दाखल होतील अशी थेट भीती घातली जाते। विद्यार्थी संघटना याला वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी म्हणत कोर्टात जाण्याच्या सुद्धा तयारीत आहे। दिल्लीचे जंतर मंतर तर हल्लच आहे, पण महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन रविवारी जे मोर्चा काढणार आहेत त्यामुळे महायुतीमध्ये आता चलबिचल सुद्धा सुरू झाली आहे। रविवारी मुंबईच्या रस्त्यावर लाखांच्या संख्येने तरुण उतरले तर हे आंदोलन देशाचं लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे। दिल्लीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे। प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी थेट जंतर मंतरवर जाऊन सीजेपीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेत पाठिंबा दिला। दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जंतर मंतरवर जाऊन सीजेपीसह सर्व विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानं दिल्लीला महाराष्ट्राची भक्कम साथ मिळाली आहे। राज्यात भाजप प्रणित महायुती सरकार आहे। दिल्लीत ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलन हाताळलं त्या पद्धतीने महाराष्ट्रात काही झाल्यास याचे पडसाद देशभर उमटण्याची शक्यता जास्त आहे।
मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत होत असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि इंटेलिजन्स ऍक्टिव्ह झालेत. आंदोलन शांततापूर्ण मार्गाने होणार असलं तरी यात काही विघ्न संतोषी शिरून आंदोलनाला गालबोट लावण्याची ही शक्यता नाकारता येत नाहीये. एकीकडे दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आंदोलन याचे पडसाद नेमकी काय उमटतात हे पाहण्यासारखं असणार आहे. मात्र महाराष्ट्रात सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने वातावरण तापलंय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे सुद्धा अडचणीत आलेत. कारण त्यांनी घेतलेल्या भूमिका. तुम्ही महाराष्ट्रात उमटत असलेल्या प्रतिसादाबाबत काय बघता? खरोखर विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन होतंय की यामध्ये प्रत्येक विरोधक आपापली राजकीय पोळी भाजून घेत आहे? कमेंट करा. जय महाराष्ट्र.